नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आता जानकीने सुमित्राला म्हणजे जे काही ऐश्वर्याने तिचे कान भरलेले असतात, सुमित्रा आईने जानकीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेले असते. जानकी तरीही सर्व सहन करत असते. जानकी म्हणत असते की आई कधीतरी आपल्याला घरात बोलवतील आणि या घरात तर आपल्याला जावंच लागेल, कारण आईंसाठी केवळ नानांसाठी तर त्या ऐश्वर्याने कितीही कारस्थान केले आणि आईचे कान जरी भरले, परंतु आई मात्र कधी ह्या आपल्या जानकी आणि ऋषिकेशवर जास्त राग ठेवू शकत नाही. कधी ना कधी लगेच त्यांच्या या प्रेमाला पाझर तर फुटतोच. जानकीला आशा असते, परंतु ऋषिकेशच्या मनातून सुमित्रा तर पार उतरलेली असते, कारण सुमित्राने जे काही आई हा शब्द त्याला म्हणण्यासाठी नकार दिलेला असतो आणि एक आई जानकीला अनाथ आणि त्याला सावत्र असे म्हटलेले असते, कारण तिच्याकडून कधीही असं बोलण्याची अपेक्षा नव्हती. परंतु सुमित्राने मात्र तिची चांगली सुनावणी केलेली असते. तरीसुद्धा सुमित्राला कुठे असे वाटत असते की काहीतरी माझा गैरसमज होतो, माझ्या हातातून कुठेतरी नकळत चूक घडते आणि पार्वती आई जर याचा म्हणजे पश्चाताप शाप मला जर दिला तर मग या कुटुंबाचं अवघड होईल, कारण ज्या 4 मुलांचा फोटो बघितल्याशिवाय माझा दिवससुद्धा उगवत नाही. म्हणजे ती कधीही आपल्या मुलांचा फोटो पाहिल्याशिवाय आपले डोळेही उठल्या उठल्या उघडत नाही. परंतु आज तिने त्या इतकं अथंड असं ऋषिकेशवर प्रेम करणाऱ्या ऋषिकेश आणि जानकीला घराच्या बाहेर काढलेलं असतं, म्हणून सौमित्राला खूप राग आलेला असतो. तेव्हा सौमित्राने या प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्यासाठी ठरवलेला असतो. सारंग तर पूर्णपणे आपल्या ऐश्वर्याच्या गैरसमजामध्ये अखंड बुडवलेला असतो. तेव्हा मात्र सौमित्राला वाटत असते की आता या घरात राहून तरी काय उपयोग, जेथे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नाही तर माझं या घरामध्ये काय उपयोग थांबून. परंतु जानकी खूप मोठ्या मनाची असते आणि तिचा हाच मोठेपणा ह्या रणदिवेच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा असतो. आणि जानकी त्या घराचा कळस असते आणि अंगणातील तुळससुद्धा असते, कारण जेथे जानकी तेथे असते तर साक्षात लक्ष्मीचा वास त्या रणदिवे कुटुंबात असतो. परंतु सुमित्राला हे माहिती नसतं की जानकीला आपण घराच्या बाहेर काढले म्हणजे साक्षात लक्ष्मीला घराच्या बाहेर काढले आणि याचा लवकरच तिला सर्व काही पश्चाताप होणार असतो, कारण जानकी गेल्यामुळे आता उतरती कळा ह्या घराला लागलेली असते. परंतु तरीसुद्धा जानकी तिकडे गुलाबदादांच्या घरी राहून आपल्या कुटुंबाची काळजी तिला म्हणजे सतत वाटत असते. आई काय करत असतील, आईवर जबाबदारी पडली असेल, आईंना एकतर त्रास आहे आणि त्यांना जर आणखीन त्रास झाला तर अवघड होईल, असे अनेक कितीतरी गोष्टींची काळजी तिला लागते. नानांची तब्येत कशी असेल, नाना कसे असतील, नानांनी काय व्यवस्थित ही ऐश्वर्या त्यांच्या जीवाला धोका वगैरे करते की काही, अशा प्रत्येक गोष्टीची तिला जाणीव असते. परंतु एक ना एक दिवस ते ऐश्वर्याचा खोटा चेहरा हा सौमित्र आणि अवंतिका मिळून बाहेर काढणार असतात. अवंतिका आणि सौमित्र जानकी वहिनीला म्हणतात की जानकी वहिनी, तुम्ही त्या घरामध्ये राहू शकत नाही, मग आम्ही सुद्धा त्या घरामध्ये नाही राहणार. परंतु जानकी म्हणते की नाही, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका अगदी थाटात माटात आणि धाडसाने तुम्हाला त्या घरामध्ये प्रवेश करायचा, आई आणि नानांची काळजी घ्यायची. तेव्हा मात्र आता तुम्ही फक्त जायचं, केवळ आईंचं वचन पूर्ण करायचं, म्हणजे अवंतिकाला त्या घरामध्ये जाण्यासाठी तिच्यामध्ये जे काही साहस तर आहे आणि धाडससुद्धा त्या ऐश्वर्याशी तोंड देण्यासाठी तिला स्वतःमध्ये दाखवावे लागेल. अवंतिका तूच आहे अशी की आपल्या घराला तू शेवटी त्या ऐश्वर्या नागिनच्या हातातून वाचू शकते. तर अवंतिका म्हणत असते की जानकी वहिनी, अहो तुम्ही नाही आणि ती ऐश्वर्या तर माझ्या म्हणजे मी तर काय करू शकते, कारण तुम्हालाच ती घराच्या बाहेर काढू शकली तर माझे तर काही. आणि मागच्या वेळेस तिने मला किती त्रास देण्याचा प्रयत्न केला, सोमीला सुद्धा किडनॅप केले, परंतु जानकी त्यांना व्यवस्थित समजावून सांगते की नाही अवंतिका, आता त्या घराला तुझी गरज आहे. तेव्हा जानकीचं हे सर्व काही बोलणं अवंतिकाला पटतं. अवंतिका म्हणत असते की ठीक आहे वहिनी, मी त्या घरात जायला तयार आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी काय काय केलेलं आहे त्याची मी कल्पना करू शकत नाही.
तेव्हा लगेच अवंतिका आणि सौमित्र परत माघारी आलेले असतात आणि त्यांना बघून ऐश्वर्याची तर बोलती बंदच होते. यांना इथे येण्याची काय गरज होती? एकाला तर घराच्या बाहेर काढले, परंतु आता दुसऱ्याला तर घराच्या बाहेर काढायचे असे तिने ठरवलेले असते. तेव्हा आता तिला असे वाटत असते की या घरात सर्व मालकी हक्क माझाच आहे. मग ह्या अवंतिकाला आता मी घराची मोलकरीण तर बनूच शकते. परंतु अवंतिका काही कमी नसते. एक वकिली पेशा ती करत असते. म्हणजे आता अवंतिकाने आता ठरवलेले असते की ह्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचा आणि हिला धडा शिकून घराच्या बाहेर हिच्या प्रत्येक कारस्थानाचा एक एक पुरावा आपण गोळा करायचा. तेव्हा मात्र सौमित्र घरात आल्यामुळे नानांना सुद्धा खूप बरं वाटतं. नाना म्हणतात त्या म्हणजे खुणावतात, त्यांना व्यवस्थित बोलता येत नसतात. परंतु ऐश्वर्याची नांगी ठेचण्यासाठी मात्र माझा सौमित्र आला. माझ्या जानकी आणि ऋषिकेशला जरी घराच्या बाहेर हिने काढले असते, परंतु सौमित्र मात्र नक्की या घराला परत सर्व काही एकत्र जुळून आणेल. तेव्हा इकडे जानकी आणि ऋषिकेश मस्त गुलाबदादांच्या घरी आपला संसार थाटतात. सगुणा आणि गुलाबदादा त्यांची पूर्णपणे सेवा आणि त्यांचे स्वागत म्हणजे करत असतात. त्यांना गुलाबदादांना खूप आनंद वाटतो की आपले दादा आपल्या घरात राहतात आणि जानकी वहिनीसुद्धा. तेव्हा म्हणजे ऋषिकेश आणि जानकीने आपला बिझनेस म्हणजे जो काही आहे तो जोमाने सुरू करण्याचा ठरवलेला असतो. परंतु आपला ऋषिकेश मात्र खूप खचून गेलेला असतो, कारण आपल्याच लोकांनी इतका मोठा धोका त्याला दिला आणि एक फुटकी कवडीसुद्धा त्याने दिली नाही. पण जानकी आणि आपल्या ओवीची मोलाची साथ म्हणून त्याला खूप मोठा असा आधार मिळालेला असतो. तेव्हा जेव्हा रात्री एकत्र ते झोपतात आणि ध्रुव तारा आकाशात चमकताना दिसतो, तेव्हा जानकी ही त्या ध्रुव ताऱ्याबद्दल एक गोष्ट ओवी आणि ऋषिकेशला समजावून सांगते. म्हणजे ऋषिकेशला लढण्यासाठी आणि आपलं साम्राज्य पुन्हा उभं करण्यासाठी एक खूप मोठी ताकद जानकीच्या या प्रेमामुळे मिळते आणि तिच्या साथीमुळे. तेव्हा ऋषिकेश खूप खुश असतो, कारण देवाने मला इतकी चांगली खंबीर पाठीशी उभी राहणारी आणि सर्वांना समजून घेणारी, सर्व सहन करणारी इतकी अशी कणखर जानकी बायको म्हणून माझ्या आयुष्यात पाठवली. त्यामुळे देवा आता मी लढायला तयार आहे. ज्यांनी कोणीही माझं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मी सर्व काही ते कमावून दाखील. स्वतःच्या हिमतीवर माझ्यामध्ये स्वतःची कष्ट करण्याची ताकद आहे. तेव्हा ऋषिकेश पूर्णपणे असा खंबीर बनलेला असतो आणि ऋषिकेशने आता पुन्हा बाजार समितीच्या या म्हणजे जिथे कमिटी समिती असते तेथे प्रवेश केलेला असतो आणि सयाजीरावांना धमकावून सांगितलेले असते की सयाजीराव, आता मी सुद्धा बाजार समितीची कमिटी पुन्हा सुरू करतोय आणि जर तुमच्यामध्ये ही मला म्हणजे झुंज देण्यासाठी ताकद असेल तर तुम्ही देऊ शकता. मी तुमच्या कोणत्याही ताकदीला हरणारा नाही. तेव्हा मात्र सयाजीरावांना चांगले त्याने धमकावलेले असते आणि जे काही आपले पहिले माल घेणारे व्यापारी असतात आणि ते सर्व म्हणजे शेतकऱ्यांना योग्य भावसुद्धा मिळायला पाहिजे आणि सर्व काही आपली कंपनी ही त्याने पार्वती एंटरप्राइज या नावाने सुरू केलेली असते. जानकी आणि ऋषिकेश त्या स्वागत करतात म्हणजे उद्घाटन करतात आणि ती आपली कंपनी ते पार्वती आणि जानकीच्या नावाने सुरू करतात. तेव्हा मात्र जानकी प्रत्येक ठिकाणी ऋषिकेशला साथ देत असते आणि प्रत्येक वेळी ती सर्व काही हिशोब आणि प्रत्येक व्यवस्थित ती करून ऋषिकेशची खूप मोठी मोलाची मदतसुद्धा करते. परंतु सारंगला मात्र हे काही देखवत नसतं. सारंगला असं वाटत असतं की आपल्या सासऱ्याने याला डवसण्याचा प्रयत्न केला, परंतु सारंगला हे माहिती नसतं की आपला सासराच शत्रू आहे. परंतु सारंगसमोरसुद्धा ऐश्वर्याला रंगे हात पकडताना बोलताना त्याने सत्य ऐकलेले असते. तेव्हा त्याचे डोळे तर उघडतातच, परंतु तो अगोदर ऋषिकेशला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो की ऋषिकेश तर काहीच करू शकत नाही. इकडे सुमित्राला तर आता वेळोवेळी जानकीची आठवण होत असते, कारण अवंतिकाने आता म्हणजे या सुमित्रा आईच्या मनामध्ये ऐश्वर्या पूर्णपणे उतरलेली असते आणि सुमित्राने तर धूमधडाक्यामध्ये अवंतिकाची त्या घरामध्ये एंट्री केलेली असते आणि आता
गृहप्रवेशसुद्धा तिचा धुमधडाक्यात झालेला असतो. ऐश्वर्याला मात्र हे सहन होत नाही आणि ती जे काही कारस्थान करायचे ते करण्याचा प्रयत्न करते, परंतु अवंतिका मात्र तिच्या वरचढ बनते आणि तिला घराची मोलकरीण कसे बनायचे हे ती पूर्णपणे ठरून आलेली असते. घरात प्रत्येक काम ती त्या ऐश्वर्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करते आणि जर केले नाही तर तिला कोणत्या भाषेत उत्तर द्यायचे आणि तिच्याकडून ते कसे करून घ्यायचे हे अवंतिकाला चांगलं जमत असतं. म्हणून अवंतिकांना ते गोड बोलून सुमित्रा आई आणि आजी आपल्या बाजूने तर वळून घेतलेलं असतात, परंतु ऐश्वर्याला मात्र या घराची सर्व काही काम करण्यासाठी सांगितलेले असते. आणि आता अवंतिका सुमित्रा हे सर्व काही पुरावे गोळा करत असतात आणि इकडे आपल्या ऋषिकेशने उंच अशी भरारी घेऊन आपली सुमित्रा जी नावाची पहिली कंपनी होती तर ती पार्वती एंटरप्राइज आणि जानकीच्या नावाने ती सुरू केलेली असते. तेव्हा त्याचे उद्घाटन होते आणि सर्व शेतकरी पुन्हा ऋषिकेशला पाठिंबा देतात, ऋषिकेशला लढण्याची ताकद देतात आणि सर्व एकजुटीने आल्यानंतर आपल्या ऋषिकेशला सुद्धा खूप असं छान वाटतं आणि त्या कंपनीचं उद्घाटनसुद्धा ऋषिकेशच्या हाताने होते. ऋषिकेश मन लावून ही कंपनी खूप मोठ्या पदावर नेऊन पोहोचवतो आणि त्यातून तो खूप काही पैसे कमावून आपल्या जानकी आणि ओवीसाठी घरसुद्धा घेतो आणि परत या रणदिवे फॅमिलीमध्ये सुद्धा त्याचे आगमन लवकरच होणार असते, कारण नाना हे शुद्धीवर आलेले असतात आणि नानांनी या सत्याला वाचा फोडलेली असते, कारण सौमित्राने सर्व काही पुरावे गोळा करून शहाणे वकिलांशी सुद्धा काही सर्व मिळवणे केलेले असते. नानांनी सुद्धा त्याला सर्व काही ते मृत्यूपत्र कसे केले आणि काय केले हे सर्व त्याच्याबद्दल समजावलेले असते, कारण सौमित्राने विचारलेले असते की नाना तुम्ही असे मृत्यूपत्र का तयार केले. नाना म्हणतात की कोणते मृत्यूपत्र. तेव्हा त्या मृत्यूपत्राचा खुलासा होतो आणि नानांनी ताबडतोब शहाणे वकिलांकडून सर्व काही व्यवस्थित करून घेतलेले असतात आणि त्या ऐश्वर्या आणि सयाजीरावांना कसा धडा शिकवायचा आणि त्या सयाजीचे कटकारस्थान जे काही शेतकरी असतात तर ते सर्व ऋषिकेशला जानकीला सांगतात आणि अगदी मेहनतीने ते कंपनी उभी करतात आणि अगदी अशी मस्त थाटामाटात ती कंपनी सुरू होते आणि तिची उंच भरारीसुद्धा ऋषिकेशला पूर्णपणे जानकीच्या पायी लक्ष्मी असल्यामुळे त्याची साथ मिळत असते. तेव्हा जानकीसुद्धा अगदी मन लावून त्या कंपनीत काम करते, सर्व काही हिशेब वगैरे ती ऋषिकेशची खूप मोठी मोलाची मदत करते. जो म्हणजे हिम्मत काकांचा आश्रम असतो तर हिम्मत काकासुद्धा जानकी आणि ऋषिकेशला सर्व काही म्हणजे मदत करत असतात आणि जी मृत्यूपत्राची म्हणजे पार्वती आईची ज्या अनाथ आश्रमाची ती फाईल असते आणि ती आश्रमसुद्धा जानकी आणि ऋषिकेश स्वतःहून हिम्मत काकांना साथ देत असतात. आणि आता खूप मोठ्या असं सत्याचा उलगडा होतो आणि दीपावलीच्या सणाच्या म्हणजे मुहूर्तावर आपल्या ऋषिकेशची कंपनी ही खूप मोठी होऊन तिचं म्हणजे उद्घाटन होतं आणि त्याची जी काही लकलकट आहे आणि परत या दीपावलीच्या सणाच्या या वेळीच एक खूप मोठा चमत्कार होऊन ऐश्वर्याच्या पापाचा सुरुंग तर अवंतिकाने पूर्णपणे भरून ठेवलेला असतो. आणि आता या सणाच्या दिवशी आपले जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये परत गृहप्रवेश करणार असतात, कारण सौमित्रा आई त्यांची माफी मागणार असते आणि परंतु ऐश्वर्याला आणि सयाजीरावांना हे काही देखवत नाही आणि ते जे ऋषिकेश असतात तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठवतात, परंतु देवकृपेने मात्र ऋषिकेश त्या गुंडांना खत्म करतो आणि त्याला चांगली मारपीट करून त्यांच्यातून सुखरूप तो बाहेर पडतो. तेव्हा मात्र ऋषिकेशला आता सयाजीरावांचा खूप राग येतो. ऋषिकेश डायरेक्ट सयाजीरावांची गचंडी धरण्यासाठी त्याच्या घरावर जातो आणि त्याला म्हणत असतो की परत जर तू माझ्यामध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला काही सोडणार नाही. परंतु ऐश्वर्याची जी आई असते तिला ही सर्व कटकारस्थान समजते, तिला काही चेंज देत नाही. तेव्हा ती जानकी आणि ऋषिकेशची लगेच भेट घेते. तेव्हा मात्र जानकीने कावेरी आईला सर्व काही सांगितलेले असते. तेव्हा आता कावेरी ही सुमित्राकडे येऊन आपली ऐश्वर्या आणि आपला नवरा सयाजीराव काय कारस्थान करतो त्याचे सर्व काही पुरावे ती आता देणार असते, कारण स्वतः कबुली देणार असते की सुमित्रा आई तुम्ही ज्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवता ती तर माझी पोटची मुलगी आहे,
परंतु ती कोणत्या थराला जाऊ शकते, अगदी बापावर गेलेली आहे। त्यामुळे तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या लेकीसारख्या जानकीला घराच्या बाहेर काढलं। खरंच तुम्ही खूप मोठी चूक केली। तेव्हा कावेरीचे हे शब्द ऐकताच लगेच सुमित्राचे डोळे उघडतात। सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्याची आई चक्क ऐश्वर्या विरोधी बोलते। तेव्हा नाही, काहीतरी खूप मोठा असा गैरसमज आपल्या हातून झाला आणि त्याच वेळेस नानाही शुद्धीवर येतात, म्हणजे नानांना बोलता येते, नाना बरे होतात। कारण जानकीने जे काही निर्जली व्रत केलेलं आहे त्याचं फळ तिला आत्ता मिळायला सुरुवात होते। म्हणजे नाना शुद्धीवर येतात, नाना बोलायला लागतात आणि सर्व सत्याला शेवटी वाचा फुटते। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशचे जे काही सत्य आहे आणि ते सत्य पदोपदी त्यांचे साथ देत असते आणि कावेरीची खंबीर अशी साथ मिळून ऋषिकेश त्या संकटातून सुद्धा बाहेर येतो। कारण ऋषिकेशच्या जीवावर उठणाऱ्या त्या सयाजीरावांना ऋषिकेशने तर धडा शिकवलेलंच असतं, परंतु आता ऐश्वर्याची आणि सयाजीरावांची लवकरच जेलमध्ये सुद्धा रवानगी होणार असते। कारण पापाला सुद्धा काही अंत असतो आणि शेवटी सत्याचा विजय होतो आणि आपली जानकी जिंकते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। धन्यवाद आणि असेच आपले मोलाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून द्यात। धन्यवाद।